का घरी आहेत का? गुलाबरावजी आगलावे आहेत का म्हणलं घरी? कुठं आहेत का घरी आहे का? तसं नाही ना, आवाज देत नाही. अंदर जा लागेल आपल्याला, पाहा लागेल ते घरात आहे का नाही, का लपलाले का? नाही आता तर अंदर जाच लागेल ना बा. मग यावेळेस गाडी आपल्याला ओढून नेणं आहे म्हणजे नेणं आहे आपल्याला, सांगतो तुले. कारण की काय, हे काही आता पैसे देऊन नाही राहिले. याच्याशिवाय इलाज नाही. आता तुम्ही म्हणे बा हे मामा लुटरेचा काय सासरा आहे, असं आहे तसं आहे. म्हणून आपण जर असं 2 किस्ता होईपर्यंत थांबलो. आता इलाज नाही. तिकडे मामा लुटरे असो का त्याचा बाप असो, आता हे गाडी त्याची न्यायची म्हणजे न्यायची. हो, त्याचा सासरा असो कोणी असो. वैसे करना पड़ेगा. चलो फिर अभी अंदर जाके देखते हैं अभी क्या है, तो है क्या नहीं घर को है. चलो दे आवाज दे उनको. गुलाबराव जी है क्या? अंदर है क्या? चलो अंदर चलो, कोई आवाज नहीं दे रहा. हाँ चलो चलो. आम्ही सुंदरलाल फायनान्स कंपनीकडून आलेलो आहो. तुमच्या इकडे जे 4 व्हीलर गाडी आहे, हो ते लाल कलरची अल्टो, जी गाडी आपल्याला त्या आपल्या लकी ड्रॉमध्ये भेटली होती, हो त्या गाडीच्या 3 किस्ता थकलेल्या आहे. तर त्याची 3 किस्ता आता 15,000 रुपये महिन्यानं 45,000 रुपये किस्त, त्याचं व्याज असं पकडून तुमच्याकडे 57,000 रुपये पे करणं आहे. तर तुमची गाडी कुठं आहे ते तुम्ही लवकरात लवकर आम्हाला सांगा. कारण की आम्हाला ती एक तर गाडी ओढून घेऊन जावं लागेल, नाही तर तुम्हाला किस्ता भरावं लागेल. कायचे बाबा, कायचे किस्ता कायचं काय? माझा पुतण्या ते संजय म्हणे सगळे पैसे भरले आहे म्हणे. कायचे किस्ता कायचं काय बाबा? डबल डबल मागायला कोण म्हणलं तुम्ही? काही नाही म्हणलं, किस्ता भरले आम्ही तिन्ही बी. अरे बाबा, कोणता संजय कोणतं काय, कोण किस्ता इथं जमा झालेला नाही आमच्या अकाउंटले. तर तुमच्या 3 किस्ता बाकी आहे. ते संजय तुमचा जे पुतणे आहे की नाही, त्याला आम्ही फोन लावू परेशान. ते आता फोनही नाही उचलून राहिला. 2 किस्तापर्यंत फोन उचलला त्यानं, देतो करता करता आता 3री किस्ता आली. तर म्हणलं ते तुमचा जे पुतणे आहे त्याला तुम्ही फोन करा, पैसे दिले का म्हणून विचारा. नाही आमचा संजय तसा नाही म्हणलं. दर महिन्याला किस्ता भरून राहिला ते. तुम्ही कोणी आता लफंगेच लोक दिसून राहिले मला. तुम्ही आमच्या घरच्या बाळाला भेटा म्हणलं, ते वावरात आहेत आणि त्याला मागा पैसे किसे काय आहेत, मला काही सांगू नका तुम्ही. असं कसं झालं लफंगे? अरे म्हणलं आम्ही सुंदरलाल फायनान्सच्या कंपनीची माणसं आहो. आम्हाला एवढा वरून प्रेशर आहे, पैसे कोणते हालतीत जमा करणार आम्हाला, ते 57,000 रुपये. नाही तर मग आता गाडी ओढून येणार. गाडी कुठे आहे गाडी? गेला समजा कुठे ट्रिपवर, आता ते का सांगून जाते आता ते. त्याच्याच ताब्यात गाडी आहे, त्याला आम्ही 10,000 रुपये महिना देत असतो. ड्रायव्हर आहे ती, आमचा पुतण्या. आता तुम्ही आता आमच्या घरच्या बाळाला वावरात जाऊन भेटा. वावरात त्याच्याशी काय बोलास ते बोला. जाना पडेगा. खेत किधर है? नजदीक है क्या? बहुत दूर है क्या? जवळच आहे, इथून गेलं की कोणाला विचारलं सांगते. जवळच वावर आहे, जास्त दूर नाही. त्यालाच भेटा आणि त्याला विचारा काय करायचं होतं. चलो साहब, खेत में जाएंगे, वो गुलाबराव जी को बता देंगे ऐसा ऐसा है. किस्ता भरते क्या गाड़ी लेके जाओ. हो चलो चलो फिर. वो वहाँ पे खड़ा है ना, वो देखो बुड्ढा वहाँ पे, वो गोर की वो गंजी की वहाँ पे लगी हुई. उधर है. अरे गुलाबराव जी है क्या? अरे गुलाबराव जी है क्या? वो कोण होत म्हणा, टायपट्टे घालून आले तर हो ना, आपल्या ओळखीचे नाही दिसून राहिले. हो काय आहे काय नाही तर. हो ना, माझं नाव आहे माहिती आहे. अरे काय भाऊ, कोण हा म्हणलं तुम्ही? कोण बोला म्हणलं, कोण हा तुम्ही? काय साठी आले म्हणलं इकडे? सगळं सांगतो. आम्ही सुंदरलाल फायनान्स कंपनीचे माणसं आहो. आपल्याकडे जे गाडी आहे 4 व्हीलर, 4 व्हीलर गाडी आहे ना आपल्या लाल कलरची अल्टो. हो आहे ना, गाडी आहे ना. लकी ड्रॉ मध्ये भेटली होती आम्हाला रामपूरच्या. काय झालं मग त्याचं, काय आहे म्हणलं? आता त्याचेच म्हटलं जे इन्स्टॉलमेंट आहे तर त्याच्या इन्स्टॉलमेंट आपल्या सप्टेंबर महिन्याची एक इन्स्टॉलमेंट आलेली आहे. 15,000 रुपये दर महिन्याला इन्स्टॉलमेंट आहे. 1.5 लाख रुपये समजा भरलेले आहे. तर बाकीच्या इन्स्टॉलमेंट 3 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आता जानेवारी लागलेला आहे. तर ते अजून बाकी आहे येणे. तर ते पैसे तुम्ही एक तर त्याचे व्याजासहित 57,000 रुपये भरा, किंवा मग असं गाडी आम्हाला घेऊन जा लागत. अरे बाबा, का 2-2 खेप किस्ता वसूल करता का तुम्ही? का बयाडले का डोकशे जागा आहे का तुमचे? अरे माया पुतण्या संजय दर महिन्याला मला सांगून राहिला ना की दर महिन्याला मी इन्स्टॉलमेंट भरत राहिलो, त्याला आम्ही 10,000 रुपये महिना देतो आणि ते आपल्या गाडीच्या ट्रिपा मारते. कुठच्या सवाऱ्या असल्या तर कुठं दूर ठिकाणी जाते. तुमच्या गायचे पैसे बाकी राहिले आणि कोण म्हणते ते कसं काय तुम्ही सांगून राहिले? बाबा का तुमचे डोके फिरले का? कुठं रुपये आला आम्हाला? मग फक्त पहिल्या महिन्याचा पेमेंट आलेला 15,000 रुपये, तेव्हापासून खडकू आला नाही. आम्ही त्याला फोन करू हो आलो देंगे दिलाएंगे. दर महिन्याला असंच करून आला ना ते. 3 महिने झाले. आता या वेळेस आता आम्ही थांबणार नाही. गाडी उचलून घेऊन जाणार म्हणजे जाणार वळून. काय बोलून राहिले तुम्ही? हो मग मला ते पुतण्या सांगून राहिले ते का लबाड सांगून राहिला का? ते लबाड बोलून राहिला का तुम्ही लबाड बोलून राहिले म्हणलं? कुठच्या तुम्ही? तेव्हा म्हणजे अरे आम्ही कंपनीचे माणसं फायना म्हणलं बा, जर का तुम्ही आगाऊपणा केला पोलीस लावून गाडी नेणार म्हणलं सांगून राहील तुम्हाला. आजच्या आज तुम्ही 57,000 रुपये भरा सांगून राहील तुम्हाला. त्या गाडीवाल्याला फोन करा, तुमचा पुतण्या आहे म्हणता ना, त्याला गाडी घेऊन लवकर इथं मला कुठं आहे तिथं. अरे हे तर भलं काही झालं बा. अरे काय बोलता राजा तुम्ही? थांबा, मी त्याला फोन लावतो. पैसे भरले राजा, डबल पैसे मागता का बा? कोणते फायनान्सवाले आहात तुम्ही? थांबा तुम्ही 1 मिनिटं. लहान फोन लावून द्यायला. हो कोणते पैसे दिले मला त्याला? ला फोन ला. हो ना, तर काय देतो या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो. आम्हाला घराला पोहोचू नाही दे. आता घरी आला तर आता असं समजून राहिलं, दिले म्हणून सांगून राहिला. ला द्याल फोन. बापरे, काकाचा फोन दिसून राहिला मला. तर सांगा आता हे पोहोचले तिकडे फायनान्सवाले. घरी पोहोचले म्हणून आता काकाचा फोन आला आपल्याला. आता 3-4 दिवस झाले घुमून राहिलो होतो, आता थेट घरीच पोहोचले वाटते. आता उचलण्यात मजाच नाही का? हो, नाही तर काका झापा जा ती तिथंच असते ना. मला वाटते 15-20 मिनिटानंतर पाहू काय करा असते नाही का? जाऊ दे, सध्या आता वाजू दे बेला. चला
उचलला का म्हणलं फोन? उचलून नाही राहिला ना ते. 3 दिवसापासून आम्हाला घुमून राहिला ना ते. उद्या आणतो, परवा आणतो, उद्या आणतो. 3 महिने झाले हेच ऐकून राहिला आम्ही त्याचं. आता फोन नाही उचलत ते. तर तुम्ही त्याला काही करा, कोशिश करा. आम्ही तुमच्या घरी ठाण मांडून बसतो आता. जोपर्यंत आमचं पेमेंट येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या घरून उठत नाही, समजलं ना? नेक्स्ट नाही तर मग गाडी इथं बोलावा, आम्ही आमची गाडी उचलून आपले ओढून घेऊन जातो. अरे आता फोन उचलून नाही राहिला म्हणजे काही गडबडीत असन ते कुठं. गाडी चालवताना उचलला नसं. उद्या या तुम्ही उद्या. हो, पैसे किसे भेटलेले आहे भाऊ तुमचे. हो, पैसे काही राहिले नाही. अरे घरी जाणंच नाही आम्हाला. पैसे घेऊन जावं लागते एक तर, नाही तर मग गाडी घेऊ. त्याशिवाय आमचा इलाजच नाही. आमचा पगार नाही निघून राहिला. मग 1 महिना पगार रोकेला आमचा याच्यासाठी. तुम्ही काही करा, कोशिश करा. तुमच्या घरी आम्ही बिलकुल तिथंच बसतो आता. काही हो तिकडे पालकट मांडू. तर लय झालं पालकट म्हणून. म्हणजे आता ते आता येईन ना, मग संध्याकाळी येईन ना ते. संध्याकाळी आला की मी तुम्हाला फोन करतो. घरी जाऊन आम्ही खाऊ का? घरी बायको नाही येऊ दे. मग इकडे आमचा पगार नाही होऊन राहिला. अशा तुमच्यासारखे 2-4 जणांना किस्ता थकवल्या ते वसूल केल्याशिवाय इलाज नाही आम्हाला. काही करा तुम्ही, आम्हाला बेसनपोळी खाऊ घाला, पण तुमच्याच घरी थांबतो आम्ही आता. जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या घरी बसतो. आता मग आता मी काय करणार मग गेल्या. हो, आता हे संजयच नाही आला, माय बोलणं नाही झालं त्या संग. काय काय नाही. हो, आता हे तूर सोंगणं सुरू आहे. मग मजुरी येऊन राहिलं माय. हो, अजून मला गंजी करणं आहे. हो, चाललो मी तिकडे. पहा तुम्ही कुठं बसा, एका झाडाखाली बसा, नाही तर मग कुठेही बसा. बसतो ना आम्ही, बसतो कुठे बसतो, पण पैसे घेऊनच जातो आता. एक तर गाडी नाही तर पैसे. चलो उधर बैठेंगे, चलो चलो छाव में बैठेंगे, चलो. अरे संजयनं भरले का नाही म्हणा किस्त्याला का ना. हो ना, 10,000 रुपये महिना वरून देतो. आणि आता हे एक तर डिझेल इतके लागले आणि त्याला तितके लागले. हातात तर काहीच नाही येऊन राहिलं. आता हे कुठं ट्रिप घेऊन कुठं गेलं काय सांगायला का, फोनही नाही उचलून राहिलं. पाहा लागून थोड्या वेळात लावून. हो, पाहा लागून काय पोझिशन तर. चला आता मजुरी येईन, थांबा लागून जरासं. सर मला वाटते काकाला झोडपा दिला वाटते संजना, नाही का? असं अंदाज दिसून राहिला मला. काऊन की परस्पर तिकडे आपल्याला म्हणते वा किस्ता भरतो आणि इकडे याले याच्यापासून पैसे काढून राहिला ती. गाडी याची याच्या नावानं 10,000 रुपये महिना उपटून राहिला. आणि बाकीचे फालके मारणं तर बरं समजा आलं का, आता त्याच्याच ताब्यात गाडी आहे. 100% पुरा हात धुवून घेऊन राहिला ते. हो, आता हे याला काय लक्षात नाही राहिलं बुड्याले. पण आता पैसे यालेच भरणं दिसते मला. हो, असा अंदाज वाटून राहिला. कारण की आता त्यानं तर काही फोन उचलला नाही आपल्या देखता, पण 100% याले फोन येईनच त्याचा. काही ना काही त्याची चर्चा होईन. पण ते भांडं उघडकीच येणारच आहे. हो, पैसे ते याले आपल्याला मागणं आहेच. हो, काऊन की याची गाडी आहे. आपल्याला काय करावं लागते, जे मालक हो त्याच्यापासून आपल्याला वसूल करायचं आहे. हो, पण आता हे पैसे देईल का नाही? हो, आपल्याला आता कुठं रोखीचं का मुक्काम करता का वा याच्या घरी? ते कोण थांबते हो. 6, 6:30, 7 वाजले की अंधार पडला की निघाले. पण धवस मार लागते ना आपल्याला. इथंच राहतो बा, पैसे दे तू. कसे करून आणते ना ते. मग काय तर माणूस आहे बा. हो, तसा पैसे काढतच नाही प्रेशर आल्याशिवाय. हो, याले आता आपण चांगलं प्रेशर आणायचं, त्याशिवाय हे पैसे देत नाही. असं म्हणजे नाटक करू समजा 8 वाजेपर्यंत, नाही का? हो, इथंच राहतो बा आम्ही. हो, चालते पैसे, चालते आण गाडी आणले का काही ना काही करून. हो, पर्याय काढन मग. पर्याय बुडी पच्चं काही सोनं मोडमाड कर, नाही तर गाण ठेवीन, आपले पैसे देईन. याच्या पडेल काय. आणि ते जे आता याचा पुतणे आहे गाडीवाला, हो आज ना उद्या वापस येणारच आहे. त्याचं ती पात बशीन, आपल्याला काय करावं लागते. हो, मग आता काय होते तर तिंका आता. हो, मावशी आल्या वाटते. हो, त्या बुड्याचे तिकडे चालले बा भेटाले. हो, मजूर आहे तिकडे. आता काही ना काही चर्चा होईनच त्याची. हो, ते अजून मार्ग काढते नसते. बस आपण आता जराशे तिकडे सावलीत जाऊन बसू मस्त फसकला. आता दिवशीतच काढणे आपल्याला. हो, तुरीच्या शेंगा गिंगा काही असल्या नसल्या खाऊ. हरभरा आला का नाही, हरभरा याची वाटते अजून. बरं चला तिकडे चला. गेलं का मजूर? लावली वाटते गंजी. मग ते माणसं तिथेच आहेत ना त्या बाबू खाली बसून. त्याचं निपटलंच नाही का म्हणलं अजून? सकाळी घरी आले होते, इकडे आले अजून ते काय पैसे द्यायचे? संजय फोनही नाही उचलून राहिला. हो ना, ते म्हणतात की बा 3 किस्ता भरल्याच नाही म्हणजे यानं. आपल्याला सांगे पण भरल्या म्हणे आपण किस्ता. दर महिन्याला आता आपल्याला ते 15,000 रुपये भरल्याचे सांगून राहिला. 10,000 रुपये त्याला आपण महिन्याची देतो. आणि बाकीचे आता जे काही ट्रिपा करते त्यातले अर्धे पैसे काही डिझेलले गेले, काही कायले गेले. असं तर चालू आहे त्याचं. हो, पण आता हे म्हणते की बा पैसे दिले नाही म्हणते 3 किस्ताचे. आता कसं म्हणलं हे, आता काय फोन नाही उचलून राहिला. मग आता हे लोकांचं काय, मग हे काही जाते काही मग? अरे बाबा म्हणलं, हे बा सांगतो तुले, ठाण मांडून बसणार आहे ते. हो, जात नाही म्हणे आम्ही. पैसे एक तर पैसे घेऊन देऊ, नाही तर गाडी घेऊन देऊ. हो, म्हणून तर म्हणलं आता काय करावं कसं करावं मला नाही सुचून राहिलं. बाबा नसतं झालं बाबा. हो ना, ते त्यावेळेस त्या चिमणरावनं मागितलेली गाडी दिलीच पुरल्याची द्यायला जवळ लाईन. आता म्हणलं हे पाबर आता हे 70,000 रुपये भरायला लागते म्हणता. आणि अजून आता हे संजय फोन नाही उचलून राहिला. गाडी कुठे घेऊन गेला? कोणाचा फोन आला पाहू दे 1 मिनिट. संजयचा होय. हो, पाहतो काय म्हणते आता. हॅलो, अबे का बे संजय, कुठं आहे म्हणलं तू? काय माणूस आहे का तू? कसं केलं बे हे तर? का काका काय म्हणता म्हणलं? मग जरा ते गाडी चालून राहिलं, तो घाटात गाडी होती, उचलला नाही फोन. काय होतं, काय म्हणता? अबे काय तू कामं करून राहिला? ते गाडीचे तर इन्स्टॉलमेंट भरल्या नाही का? ते दर महिन्याला 15,000 रुपये आपण लावून घेतलेले आहे ना. ते लोन नाही घेतले यायचं सुंदरलाल फायनान्स कंपनीचं. तर आता ते पैसे वाले आलेत ना, ते किस्ता वसूल करणारे. त्याचं कसं काय आहे? ते येतच असते ना. तुम्ही त्याचं काका तुम्ही नका टेन्शन घेतो. हो, माझ्याकडे लागला ते किस्ता मी भरतो ना. तुम्हाला सांगितलं ना, दर महिन्याचे 15,000 रुपये मीच भरत जाईन बा किस्ताची या गाडीच्या याच्यातून. भरणार ना मी, तुम्ही काळजी नका करू. हे येतच असते, तर त्याचं कामच आहे ते मागणं. चांगलं काम आहे म्हणजे. ते 3 किस्ता थकल्या म्हणते ते. 45चे 57 झाले म्हणते ते. हो, आणि एक तर आता इथून उठायला तयार नाही. वावरात येऊन बसला ते दोघे जण. द्या ना, बसू द्या. बसतीन चालले जाते. हे का आजच आहे का? मग असं आहे बा, काही टेन्शन घ्यायला लागत काका. अशा गोष्टीचं टेन्शन जर घेसान तर मग तर कठीणच काम आहे तुमचं. भरू ना काका. पाहून चाललो का आपण, का बुडवले त्याचे पैसे?
उडवले का म्हणजे अरे मा नावानं गाडी आहे ना ते मा गायला फाशी आहे ना तू काय बाबा हा पण ते 15,000 भरले म्हणून मला सांगित तू आता म्हणतो की भरले नाही का नाही तर अकाउंट भरले कोण नाही तर काय सांगू काका लोक लोक की सतवून राहिले हा आता एक तर ट्रिपा सापडत नाही हा ट्रिपा सापडल्या तर अर्धे देते डिझेलचे आणि बाकीचे म्हणजे नंतर देतो तिकून आल्यावर त्याच्यावर पैसे नाही राहत हा देतो म्हणजे 2 दिवसानं 4 दिवसानं असे आपल्या लोकांच्याकडे 1.5-2 लाख रुपये थकेला आहेत सांगा आता मला वाटतं बा दिले की मी भरतो किस्त तुमच्या काही कानावर टाकलं नाही तुम्हाला टेन्शन ए बाबा म्हणजे भरल्याच नाही तो किस्त नाही अरे बापा रे मग आता हे कसं मग हा हे एवढे मोठे पैसे हा पण आता 1.5 लाख आपले नाही का लोकांच्याकडे नाही का मग तुम्ही एवढा टेन्शन घेऊ नका सध्या तर निपटून टाका थांबतील चालले जातील बरं मग आता तू काही येऊन राहिला कुठं आहे सध्या मी आता येऊन राहिलो अंजनगा सुरीच्या पुढे आलो आता इकडे घराकडे येऊन राहिलो संध्याकाळपर्यंत रातचे 12 वाजले की तुम्ही जरा उशीर होईल ते तर बाकी तुम्ही गेले की मला सांगा तरच मी घरी नाही तर मग कसं पुरणार नाही आले आता काय काय एवढं भ्या लागते का ये ना तू गाडी घेऊन त्याला सांगू ना आपण हा त्याला म्हणू बा भरतो 8-10 दिवसानं पैसे वसुल्या करू ते नाही ना थांबत नाही ना काका तुम्हाला अनुभव नाही ते गाडी दिसून नाही द्यायला त्याला लपून ठेवा लागते गाडी दिसली गाडी की गाडीच नाही देते म्हणून तर म्हणलं कसं आहे, एक वेळ गाडी नेली मग आणणं मोठं कठीण होते मग लय चार्ज लावते आपल्या इकडे ते पुरा बिलकुल म्हणजे त्याच्या खाण्यापिण्यापासूनचा पुरा चार्ज आपल्यावर देत लोटून म्हणून म्हणलं गाडी त्याच्या हातीच नाही लागू द्यायची आपल्याला मी येतो बरोबर ते कुकडे थांबतो मी जरावर तुम्ही मला सांगा ते गेले की राजा लफडेल कामरे बा तुमचे नसते राजा गाडी ताप डोक्षाले हो ना बरं ठीक आहे बा ये मग आता मी आता यायला हँडल करतो काय म्हणते पाय तू मग हँडल करा त्याला मला देतो मला 2-3 दिवसात भरतो मला पैसे असं सांगा गेले तर गेले नाही गेले तर पाहून घे पुढच्या पुढे पाहतो भेटून पाहतो त्याला हो त्याला म्हणतो 2-3 दिवस आणून देतो हा असं करून काहीतरी करू इथून देतो हकालपट्टी करू तसं करा काही करा तुम्ही मला सांगा फक्त ठीक आहे ठेवतो मग जास्त जिंदाळी दिसून राहिले का जे हो असते तसे हो सोडतच नाही पैसे घेतल्याशिवाय निघतच नाहीत ना अरे काय आहे म्हणलं या इकडे म्हणलं जराशे काय हिंडून राहिले लोकांच्या वावरान भाऊ लोकांच्या वावरान नको जाऊ म्हणलं आपल्या इकडे वावराकडेच थांबा इकडे जरा मी काय म्हणतो ऐका जरा जमते वाटते काही ना काही मार्ग काढलाय ना 100% हो बजेट बसते वाटते हो आलो हो चला बोला म्हणलं काय म्हणता गुलाबरावजी हो काय लागला काय मेळ पैशाचा काय करायचं कसं करायचं हा हो काय कुठं थांबायचं म्हणलं आम्ही नाही हे बा भाऊ हे बा मेळ तर काही सध्या आज तर लागतच नाही हो त्याचा फोन काही लागून नाही राहिला हो काय असन पैसे तुमचे आम्ही काही असे बुडवणार नाही हा हो घर आहे दार आहे वावर आहे सर आहे आमचं हा पैसे तुमचे काही म्हणजे आम्ही काही असे डुबवणार लोक नाही तर तुम्ही असं करा तुम्ही 2 दिवसांनी या हो सध्या म्हणजे ते आलं नाही आल्यावर पाहू काय करायचं होतं हां हो तसं सध्या आज बजेट नाही माझं काही समजा अरे काय बोलून राहिले तुम्ही का तुम्ही म्हणसाल तसं होणार आहे का काकाजी अरे बा म्हणलं फायनान्सवाल्याचे पैसे आहे असे तसे आहे का मग पैसा नाही सुटत भाऊ माणूस मेला तर सोडत नाही आम्ही त्याच्या मागं माहितीवर संघ तेच म्हणून राहिलो पैसे लागतील म्हणजे लागतील आणि ते बी आज 2 दिवसांनी 4 दिवसांनी ते टाईम गेला आता 3 किस्ता थकलेल्या पुरेपूर त्याच्यावर 10 दिवस गेले तर त्याला लवकर पैसे सोयला चांगले दिसून राहिले तर नाही का पोहोचेल हो आहे जरा पोहोचेल जायचं हे बा मग असं करा तुम्ही हो थांबा बा तुम्ही हो तुम्हाला मी आता सांगून राहिलो 2 दिवसानं बा मी काही ना काही मार्ग काढतो याच्यातून हां पण आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही अब्बीच होणार बोलता आता अब्बी कुठून आणणार आहो का झाड आहे का पैशाचं मग ते आधी समजायला पाहिजे झाड आहे का तर किस्ता भरणं होत नाही तर मग घेतली काय गाडी लकी ड्रॉ भेटली तर मग वापस देऊन द्यायची असते त्याला पैसे घेऊन मग काय वाच असतं किस्ता लावून घेतल्या काय घेतल्या आम्ही आम्हाला तुमच्या घरी आलो पैसे मागायले का नाही आले द्याले शिल्लक बोलून राहिले अरे हो ना भाऊ देतो म्हणलं तुम्हाला 2 दिवसांनी देतो ना एवढी सबुरी नाही का आज आता माझं नाही आहे पैसे आता मला तूर आता काढा लागते तुरीचा मामाग लोचा आहे ते अजून आल्या नाही संजय अजून मग त्याच्यानं मी काय सांगणार आहे याच्यावर काही सांगू नका मला ते संजय नका सांगू ना कोणता मंग्या नका सांगू पैसे सांगा फक्त आज आम्ही इथंच मुक्काम करणार आहोत जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठाई मुक्कामी आहो तुमच्या घरी बरोबर आहे संजयचं काही खोटं नाही हो हे जराशे दबाव टाकते तर हो झाकट पडली की बात पाहिजे तर बरं ठीक आहे ना बा राहा ना मग आता मी काय म्हणणार आहोत तुम्हाला सांगून राहिलं तर ऐकून नाही राहिलं तुम्ही राहा मग आता बसा काय बसायचं तर बसा बसतो ना तुमच्या मागं आता तुम्ही जिथं जासाल तिथं आहोत आम्ही बसा चला तिकडे बसू चला हो ना साहेब इथंच आम्ही हे दोघे जण आता आम्ही वसुलीसाठी आलेलोच आहो याच्या घरी सकाळपासून इथंच आहो आज होईल ना वसुली होईल आता बहुतेक आता गाडी यायची आहे आली की वसूल करतोच मी करतो म्हणजे करतो नाही चालत इथं करतो करणार इथं नाही चालत केली पाहिजे म्हणलं आजच्याच वसुली झाली पाहिजे नाही तर तुम्ही ऑफिसला तोंडही दाखवू नका म्हणलं काही याची गरज नाही इथं इथं वसुली करणारे माणसं पाहिजे करा त्याच्यावर कडक करा जरासा ना साहेब हो ना खेबा म्हणलं त्याच्या वावरात तूर सोंग नव्हती त्याची हो आता ते संध्याकाळपर्यंत करतो म्हणते ना ॲडजस्ट करतो म्हणे तुमची कामं कोणती तुम्ही लोकांच्या वावरात तूर सोंगायला जाता का मग त्याची तूर सोंग नव्हती तुम्हाला काय घेणं त्याचं तूर उचलून आणता का अरे आपली गाडी उचलून आणा तुम्ही आपल्या गाडीच्या इकडे लक्ष द्या नाही तर पैसे मागा द्यायले ठसणं डायरेक्ट नाही तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन द्या द्यायचा हो ना साहेब म्हटलं मी त्याला तसं सांगितलं कळक पण आज आता मी म्हणतो त्याला डबल एक रातभर इथून जातही नाही आम्ही पैसे घेतल्याशिवाय निघतही नाही ते काही करा तुम्ही हो नोकरी करायची असेल तर करा नाही तर सोडून द्या ठीक आहे ठेवतो फोन वसूल करून टाका पैसे त्याशिवाय याच नाही ऑफिसले तोंडे दाखवायचं नाही अजिबात गुलाबराव आगलावीची इच्छी ते गाडीची वसुली 57,000 रुपये हो ते वाढवा लवकरात लवकर वसूल करा नंतरच ऑफिसला या काय म्हणते ते लोक काय जाते का नाही काय बाहेर बसून आहे तो पाहिलं असेल ना तो काय जायच्या तयारीत दिसले का ते बाबा तिथे बसून आहे पालकट मांडू त्या बाजीवर आता फोन आलता बाबा त्याला कोणाचा साहेबाचा काय तो चालू होतं बोलताल द्यायचं मला तर नाही वाटत बाबा ते पैसे घेतल्याशिवाय जाईल म्हणून आता काय संजय फोन लावा त्याला मला कसं करा सांगू ना बाबा
आम्ही तर मी आणलं झाकट पडली जाईन संध्या म्हणजे जाते म्हणजे संध्याकाळची. हो पण गेलीच नाही हो का जे चांगले जिंदाळलेलं आहे हे जात नाही वाटते का. बरं पाय तुम्ही संजयला म्हणतो बा हे काही चालले नाही आता कसं काय करू बा आता. हो ना एक दिवसही थांबायला तयार नाही तर हो पाय तुम्ही फोन लावून पाय तो काय आहे तो. काय राजा काकाजी कसं म्हणलं कुठं बसून ठेवता तुम्ही हा आता संध्याकाळचे 7 वाजून राहिले. आम्हाला आता काही घरदार नाही का आम्हाला जाणे लागणार का. तुम्ही राजा पैशासाठी फालतू सतावून राहिले. कमीत कमी आता काही ना काहीतरी व्यवस्था लावा तुम्ही कुठेतरी आता फोन करा काही करा. पैसे जमा करा. पण पैसे आणू कुठून मी अजून गाडी आली नाही हो तेच तर आता फोन उचलून नाही राहिला तुम्हाला माहित आहे. मग मी काय करणार आता ते आल्याशिवाय मी कुठून पैसे देऊ माझ्याकडे कुठचे पैसे. काय सांगता राजा सगळं फोनावर बोला तरी झाल्या तुमच्या सगळं माहिती आहे मला समजते आम्हाला बी. आजचेच नाही वसुल्या करत आम्ही सगळे अनुभव आहेत. मग एक 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 फंडे कोणकोणते असते ग्राहकाचे आम्हाला सगळं माहिती आहे. पण तुम्ही असं नका समजू आम्ही जाईन म्हणून आम्ही जात नाही. तुम्ही जोपर्यंत समजा आमचे पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच आहो. एवढं समजून घ्या तुम्ही बाकी. हो ना पण आता मला काय चांगलं वाटते का आता लोक मला विचारत नाही का कोण आहे म्हणून. पण आता हे माझ्यावर पैसे नाही तर मी काय करू. ते फोन नाही उचलू राहिले एक तर लोकांच्या उधाऱ्या नाही भेटल्या. आता लोकांच्या उधाऱ्या जमा करतो आणि 2 दिवसात तुमचे पैसे जमा करतो. असं वांदा आहे ती. असं आहे ते नाही ते उधाऱ्याचं काही सांगू नका भाऊ आम्हाला. आमच्या पैशाचं पहा तुम्ही. गावात एका चक्कर मारा सोयरे धाऱ्याला फोन लावा इकून तिकून कशी बी तुम्ही 57,000 जमा करा. कमीत कमी 2 इन्स्टॉलमेंट तरी भरा. चला तुम्हाला बाकीची इन्स्टॉलमेंट उद्या भरा बाकीची. हो ना मग आता मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो 2 दिवस तुम्ही थांबा मी सोय लावतो नंतर देऊन देतो. 2 दिवसाचा नाही जमत आज काही ना काहीतरी करावं लागते. नेमकं आता फोन येऊन गेला ना चांगलं छापलं ना आम्हाला. मग उद्या ऑफिसवर येऊ नका म्हणजे तुम्ही. पैसे घेऊनच या सांगता नाही येऊ नका तोंडी नका दाखवू म्हणे. मग आता पाहा तुमचं काय करावं मग आता काय जेवणाची व्यवस्था करू का मग स्वयंपाकाला सांगू दिली मग. काय करणार आता उपाशी मारता का म्हणलं आम्हाला. आता तुमच्या इकडे आता पाहुणे आम्ही आता घरजवळ असल्यासारखे सांगा आता काय करायचं. आता काय इलाज आहे मग आता करतो मी बसन पोया सांगतो तिले. दुसरी गोष्ट बा एक अजून तुम्हाला सांगतो. मला कसं आहे दवाखाना आहे चालू. मी दर महिन्याला गोळ्या आणायला जात असतो. ते तिकडे अमरावतीच्या पळ्याला जावं लागते मला. तर म्हणून म्हणलं बैतूलच्या तिकडे. तर आता उद्या मला जावं लागते गावाले. तर मग मी काय करू मग उद्याचं काय करू. म्हणलं शेवटी आहे पत्ता फेकलं शेवटचं. तुम्हाला काय वाटलं आम्हाला इथं ठेवायचं तुम्ही घर सोडून जायचं. म्हणजे आपले पैसे सुट्टे बा नाही. पैसे नाही सुटत भाऊ पैसे नाही सुटत. पोलीस लावून नाही पा इथून तुमची गाडी नेतो आणि पैसे वसूल करतो. एवढी धमक आहे आमच्या. तुम्ही कोणत्या हाती उद्या सकाळपर्यंत 10 वाजेला पैसे सोडला होता. आम्ही इथंच आहोत. मग आता माझ्या गोळ्या सरल्या तर मला जाणे लागेल का भाऊ. मी का खोटं बोलू राहिलो का. जा ना म्हणलं हे बा तुमच्यासाठी आम्ही साहेबाचे बोलणे ऐकले. हो ते तर म्हणे आता पोलीस स्टेशनला फोन करून रिपोर्ट देऊन द्या म्हणे. काय ते आपलं वसुल्या मारून द्या म्हणे. मग पण आम्ही मुकड्यानं बसलो आम्हाला वाटलं चला बा एक दिवस सवल द्या बा त्याला. पण तुम्ही आता म्हणजे एक फंडे काढून राहिले गावाला चाललो नीत चाललो तिथं चाललो. ते काही चालणार नाही. सकाळ लोक सोय लावा तुम्ही. बाकीचं मला सांगू नका. जेवणाची सोय करून टाका आमची काय आता पहिले. अरे मला नका सांगू ना तुमच्यापेक्षा लय चारले म्या. मामा लुटेऱ्यासारखा मोठा गुंडा आहे माझा वही त्याला मी एका शब्दात ती खाली बसू तुम्ही त्याला. आणि तुम्ही काय बोलून राहिले रे. म्हणलं बा पैसे 2-4 दिवस होत नाही त्यानं माझजवळ आले तूर इकली की देईन मी. तुम्हाला काय का ते पाच बसा तुमचं काय. बरं ठीक आहे ना 5 बसा पोलीस स्टेशन उद्या सकाळीच तिकडे. तुम्हाला काय माहिती आहे का फायनान्सचा काय झटका असते तर पुरी वसुली पुरी बिलकुल मागचं पुढचं पुरं आता चक्रवेड असं फिरत ना गोल की 57चे तुमचे 97वर घाल तुम्ही थांबा तुम्ही आता. पाहू ना आता रातभरात तुम्ही विचार करा तरी टाईम देतो तुम्हाला सकाळपर्यंत काय करा ते करा. करत नाही मी काहीच करत नाही. मी चाललो उद्या गावाले. तुम्हाला काय करायचं करून घे जाऊ तिकडे. चला जेव्हा चांद तुम्ही तुम्हाला अंदर या जेवाले एखादं घोंगडं देतो अंगावर इथंच झोपा. वाटे काकाचा फोन आहे का गेले वाटे फायनान्स बहुतेक पालन काय आहेत आता. बोला ना काका बोला काय म्हणते म्हणलं गेले ते. अबे कायचे गेले अजून इथंच आहेत ना. बाहेर आता बास टाकली वावरातून आलो चहा पाणी हे ते झालं. मी आलो आता निघतीन हे पण काही निघून नाही राहिले ते. आता हे पाहून आली काही खरं दिसून नाही राहिलं ते. ठाई मुक्कामीच दिसते मला. ते काही आता बजेट बसत नाही. पैसे सोय लावगळे तू आता ते कोणाची इकडे उधार आहे का आहे लवकरात लवकर तू पैसे वसूल कर यायला द्या लागते आता. होत ना काका एका दिवशी हिंका आता एक ट्रिप आता मी घेऊन आलो हे कोणते 2-3 जण आहे ते. तर आता इथं धाब्यावर थांबलो. तर आता याची जेवण झाली की याचे पैसे घेतो मी आपल्या एरियात आलो मी आणि लवकरात लवकर येऊन जातो मी. फक्त वांदा असा आहे सध्या आपल्यावर एवढा पेमेंट नाही ना. 57 काय किती तरी भर लागतात ना. मग आता ते कशी सोय लावणार राजा. लोकांना फोन करणं माझी गाडी नेऊन राहिले म्हणा लोक तरी काही देता म्हणा तुम्ही. का भाड्याचे पैसे होईना म्हणा का हरामाचे आहे का. आची उदारी खडको कोणाची इकडे सरी पाण्यात घातली मी. आता काय सांगा आता काकाले घुमून चालू आहे. नाही काका आहे पा असं करा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी ना. तुम्ही एक काम करा आता तुम्ही त्याला जाऊन भेटा. म्हणा काय आहे तुमचं चालले का नाही का कसं काय तुमचं त्याचा हालवाला पा. जर नसन जा तर मग मी सांगतो तसं करा. काय करायला लावतो मला जेलात घालतो वाटते कडे तू. काय आले का संजय काय करायला लावतो आता. काहीच नाही होत ना काका असे वारला गेले आपल्यावर. मग काय मला सगळं अनुभव यायचा गाड्याचा. तुम्ही टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही. फक्त एक काम करा त्याने जर म्हणलं बा आम्हाला कसं म्हणजे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे आम्ही इथून जातच नाही. तर तुम्हीच उद्या सकाळी थैली घ्यायची चाललं जायचं कुकडे गावाले. तुम्हीच गेले तर मग काय घर राखायला थांबणार आहे का ते. हो लगेच ती बरोबर आहे नाही का. मग 2-3 दिवसात मग समजा उधाऱ्या वसूल होतीस तू या नाही का. मग म्हणजे 2 दिवस कसं काढता पाय घ्यास लागून घरून नाही का. नाही तर ही जात नाहीत लगायची.
तेच म्हणलं मग तुम्हीच चालले जा. पहिले त्याला विचारपूस करा, म्हणा बा 2 दिवसात पैसे देतो म्हणा, गेले तर गेले, नाही गेले तर तुम्ही सकाळी बॅग भरा, दोघे जण चालले जा. पाहता येते मग. मी कसं इकडे तिकडे माझ्या ट्रिपा चालूच राहते, कुठे झोपतो कुठे राहतो, माझ्या काही विषय नाही. बरं मग तू 2-3 दिवसात पैसे सोय लावशील ना पण. हो म्हणजे तिथपर्यंत मी एखाद्या जवळच्या घरी चालला जातो चिमणरावच्या. कसं आहे बी मुक्कामी राहतो 2 दिवस. तोपर्यंत तू बजेट बसून घे मग. काका मला काय घेईन त्याची, देणंच आहे ना आपल्याला त्याचे पैसे, फायनान्सची चुकते का? पण ते कसं मी आता योगायोग तिथं गाडी घेऊन याव, ते गाडी आत्ताच लावते टोचन घेऊन जाते ती सारखी. मग आता हे उदाऱ्यावाले आपल्याला पैसे देणार आहे का मग? त्याला त्याची गाडीच तर गेली आणि काय देऊन फायदा, लोक देत नाही. मग दुकान बसलं की लोक पैसे देत नाही किराणा मालाचे, असं असतील ते. मग आपली गाडी गेल्यावर आपल्याला भाड्याचे पैसे भेटणार आहे का मग? का ते खरंच आहे तुझी नाही का. मग आता यायला सांगतो मी कळक 2-3 दिवसांनी या म्हणतो बा. तोपर्यंत काही पैसे नाही. नाही तर मग पाच बसले का सकाळी निघतो थैली घेऊन मीच गावाले. असंच करावं लागते ते, घुमच लागते ते, काही नाही, जाते ते जाते. तुम्ही म्हणा फक्त. ठीक आहे मग. तुम्ही सांगा काय होते का. ओके.